न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंचं फडणवीसांसोबत चहापान। फडणवीसांकडे जाण्याआधी मंत्री धनंजय मुंडेंनी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली। विधानसभेचं कामकाज सुरू। मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित। वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर। चहापानाच्या वेळी खाते वाटपावरही चर्चा होण्याची शक्यता। पुढील काही तासात महायुतीचं खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसांनंतर खाते वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। राज्यातील 42 मंत्री खात्याविना, फक्त मुख्यमंत्र्यांना अधिकार। कदाचित हे पहिलं अधिवेशन असेल जिथे मंत्री खात्याविना आहेत। खाते वाटपावरून भास्कर जाधव यांचा महायुतीवर निशाणा। अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद। दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांसाठी विधानभवन परिसरात चहापान। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर। आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राऊत आढावा बैठक घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढताना स्वबळाची मागणी असते, मात्र महाविकास आघाडी अजूनही आहे। ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी अशी कार्यकर्त्यांची भावना। आम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आम्हाला काही करून बीएमसी निवडणूक जिंकावी लागेल, राऊतांची भूमिका। रायगडचं पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असेल असं वाटतंय। मला पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा आहे आणि ते मिळेल, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त।